नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज तुम्हाला हिंट देते. वेलकम टू कुकिंग हेल्दी विथ याशी. मी नवीन काढलं. एवढा वेळ मी आत्ताच नवीन काढलं. काय नवीन काढलं म्हणजे? कुकिंग हेल्दी कुकिंग विथ याशी. हे सिरीज आहे का? ट्राय करूया. पण आमचं असं हेल्दी कुकिंग होतं. आम्ही हेल्दी बनवायला जातो, पण त्याच्यामध्ये मग सोया सॉस, शेजवान चटणी, चिली ऑइल, बटर हे तर जातच. मी नाही, तू. मी नाही काय टाकत ना. मी काही बनवलं तरी मी काय आज आम्ही प्युअर हेल्दी काहीतरी बनवणार आहे. आणि ही रेसिपी आमची नाहीये, आम्ही रील्स वरती बघितलेलं आहे. पण आम्ही विचार केला की आता मी नेहमी कुकिंग करताना असं काहीतरी युनिक कुकिंग करताना तुम्हाला दाखवतो. तर हे आम्ही आधी केलेलं आहे, पण थोडंसं ह्याचा थोडासा भाग आम्ही आधी केलेला आहे, तुमच्यापर्यंत जो पोहोचलेला आहे. आतमधला थोडासा भाग आता थोडासा बदललेला आहे. काय कशाबद्दल बोलतोयस तू? डम्पलिंग. अरे येडा आहे काय तू? काय आपण डम्पलिंगचा ब्लॉग नाही बनवत आहे. कॅन्सल झालं? डम्पलिंग बनवणार आहेत, पण आम्ही ऑलरेडी डम्पलिंगचा ब्लॉग तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणून मला ते दुसरं माहिती आहे. ते आपण आपल्याला आज खायला करणार आहोत. ते दाखवलं नाही, पण आपण काहीतरी वेगळं दाखवणार. ते माहितीये मला दुसरं. पण डम्पलिंग पण दाखव ना त्यांना. नको, मग तो ब्लॉग खूप मोठा होईल. आणि मग त्यांना मोठेच ब्लॉग तर पाहिजेत. ते कधी बोलले आम्हाला ब्लॉग छोटे पाहिजेत? दोन्ही मिक्स होईल. ठीक आहे, ट्राय करूया. मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखव. आज आम्ही थोडंसं प्रोटीन ऍड करणार आहोत. आज आम्ही माईक इकडे लावलाय, पण त्याचा आवाज नवीन जागेवर नीट नाही येणार आहे. मला माहिती येणार. मी इथे बेंबीला जरी लावला तरी आवाज येणार आहे. कर ना. मी पण एक दिवस करायला लागेन अशी अशी अशी. मग एकत्र करू ना. 1 2 3 स्टार्ट. कर ना. अरे तू केलंस ना अशी अशी. असं असं कधी करतो मी? कचरा दे. हा किती ते काय लहान एकदा असं कर, आठवेल लगेच. लहान मुलांना मम्मी लोक बोलतात ना, उलट बोलतोस. करूया. ओके, तर आज काय बनवणार आहे तूच सांग आता. आज आम्ही बनवणार आहे डिटॉक्स शॉर्ट्स. डिटॉक्स क्यूब्स. तर आम्ही विचार केलाय की आता Shorts. आम्ही जरा हेल्दी रस्त्यावर जाणार आहोत. प्रयत्न चालू आहे. बापरे, हेल्दी रस्त्यावर जाणार आहोत. मी नाही जाणार रस्त्यावर. मी हेल्दी पाथ चूज करणार आहे. रस्त्या बिस्त्यावर मी नाही जाणार आहे बाबा. तर आम्ही ते बर्फाच्या क्यूब मध्ये असे बर्फाच्या ट्रे मध्ये असे क्यूब्स बनवून ठेवणार आहे. निवडणार आहोत. हेल्दी रस्ता निवडणार. मी चालणार आहे. तर ते असे क्यूब्स बनवणार आहे. म्हणजे रोज सकाळी पाणी घ्यायचं, वॉर्म वॉटर, त्याच्यामध्ये तो एक क्यूब टाकायचा आणि मग ते पाणी पियायचं. म्हणजे आपला डिटॉक्स होतं. त्याच्यामध्ये विटामिन सी आहे, आपली स्किन ग्लो करेल. हे सगळं आम्ही बघणार आहे. आम्ही कधी केलं नाहीये, पण असं म्हणतात. गुगल पण हे म्हणतं, चॅट जीपीटी पण म्हणतात, आणि रील्स वाले जे लोक आहेत ते पण म्हणतात, तर बोलतात. तर करून बघूया. सो त्याच्यासाठी साहित्य आहे. तू अख्खा कॅमेरा हाईड केलायस. सो साहित्य आहे, ह्याला इग्नोर करता आपण वळूया. गाजर, बीटरूट, आवळा, आलं, लिंबू. हे लिंबू वरून टाकून द्यायचे तेव्हाच म्हणजे ते शॉर्ट्स तुम्हाला सांगू आम्ही नीट व्यवस्थित कसं. आणि हे मध. आता इथे भरपूर काय काय आहे, कारण की मी डम्पलिंग्स बनवायचं पण सामान असं बनवून ठेवलंय. कधी केलंस तू झोपलेलास तेव्हा मी सगळं कापून ठेवलं. हा, शाबास यार. आई शपथ, मला वाटलं आता पहिल्यापासून सगळं करायला लागेल. व्हेरी गुड. तर आय एम प्राऊड ऑफ यू. असं कर यश. कसं तू असं कर ना. नाही, असं कर. हॅपी डान्स. माझा हा हॅपी डान्स. तू करून दाखव. नाही एकदा शाणी. मला कसं तू नेहमी करवते. तू काय ऐकलंस? तू कर ना एकदा कर ना. प्लीज पब्लिक डिमांड. प्लीज शिवानी प्लीज. पब्लिक कोण इकडे? मला कोण दिसतच नाही पब्लिक. एवढे पब्लिक ह्याच्यात समावले. एकदा कर ना प्लीज शिवानी प्लीज. हे 1 2 मी सांगेन ना जरा. मी केलं तर सगळं युट्यूब हादरेल. नाही जमलं शाणी. मला तुझे डान्स स्टेप कधी जमतील. एक हा बघा, हा हात, हा पाय. मला बघू. हा हात, हा पाय. आलं. येस, बायकोला कन्वर्ट मारलेला आहे मी. कशात कन्वर्ट? चांगला नाचण्यापासून याच्यावर. चला. पण ह्याचं शेल्फ लाईफ किती असेल? शेल्फ लाईफ अरे 10 दिवसात संपणार ना. आपण 10 बनवले, ते 12 बनवले. 12 दिवस टिकणार नाही. 12 दिवस असं बोलतात की बीटरूट उकडल्याशिवाय खायचं नसतं, असं मला पप्पा बोललेले. काही टोमणा काही बोलायचं, तुझी टिप्पणी द्यायच्या आधीच आपण खात नाहीये. क्लिअर करते की पप्पा बोललेले खात नाहीये आपण.
आपण पितोय. पण ह्याचं जे उरेल ना सगळं ते फायबर ह्यातलं ते आपण ना काय करूया माहिती आहे, त्याचं पावडर बनवूया आणि स्क्रब फुल बॉडी स्क्रब करूया. कसलं? हे सगळे जे मिक्सरला लावू त्याचा ज्यूस काढावा लागेल ना आपल्याला. ते चोथा तू हा भाई नाही मी करणार बाबा. बघ मग मी जेव्हा गोरी दिसेल ना मग बोलू नकोस की माझ्याहून गोरी कशी दिसशील. अरे गोरे रंग का ना इतना गुमान कर, गोरा रंग 2 दिन में निकल जाएगा. नाही मी वर्षभर किती 25 किती वर्षाची आहे मी, तुला माहिती 27 वर्ष मी एवढीच गोरी आहे. नाही गाईज मी लहानपणी काळी होती थोडीशी, गौरांग जास्त गोरा होता पण देवानी माझ्यावरती रेहम काढलं आणि मला तर गोरं केलं. त्याच्यावर सगळं कापून झालेलं आहे. आम्ही फिगर आउट करतोय की आवळा कसा कापायचा. भाई आवळ्याच्या मध्ये काय दगड असतो का? बी असते, तो बी सकट कापलं. बी असते आवळ्याला? हा काय पहिल्यांदा खातोयस? पहिल्यांदा आवळा खातोय तू? पहिल्यांदा आवळा खातोय? नाटक करू नको. तू पहिल्यांदा आवळा खाल्ला मग कापला पहिल्यांदा. एक घास खा. नाही एक घास खावा लागेल. नाही एक घास खा. तो नाही हा खा. तुझ्यातलाच अर्धा आहे. नाही हा या साईडचा अर्धा खा. आमच्या ऑफिस मध्ये एक मुलगी आणायची आवळा दररोज. पण गोड असायचे. हा ते गोड असायचे. अरे काय मी सिरियसली विचारते असं. हो त्या मुलीने आणलेलं मग गोडच लागणार. मला वाटलं चाणी हे मुद्दाम करते. हे मी आणलेत ना म्हणून कडू लागते. आम्ही अशी खाली उभी आहे. चांगलं असतं पण नंतर पाणी पी बघ छान लागेल. ते आवळा मग पप्पा काय करतात, आवळा ते उकडवतात म्हणून ते इझिली कट होऊन जातं. नाहीतर मग आवळा डायरेक्ट असा खातात. आई शपथ झेर आहे झेर. मला वाटलं तसाच लागेल. ती उकडवून आणत असेल. हे बघा मित्रांनो, माझ्या बायकोने मेहनत करून कापलेल्या गोष्टी किती मस्त रंगीबिरंगी तिन्ही गोष्टी या प्लेटवर सजवलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट आहे ही तुम्हाला दिसते इकडे बीट. दुसरी गोष्ट आहे इकडे तुम्हाला दिसते ते गाजर. गोड आहे गाजर. हा हे बघा अप्रूव्ड. तिसरी गोष्ट जी तुम्हाला इकडे दिसते ती आहे आवळा. आणि चौथी गोष्ट जी तुम्हाला दिसत नसावी मे बी ती आहे मध्ये ठेवलेली आलं. ते थोडंसंच घेतलंय कारण की व्हिडिओ मध्ये आलं नव्हतं पण आम्ही विचार केला डिटॉक्स आणि आलं नाहीये. ओ माय गॉड कैसे चलेगा. तर आता हे सगळं आम्ही या मिक्सर मध्ये टाकणार आहोत आणि त्याला थोडं टाकूया पाणी बिकॉज इट वॉज अटेम्प्ट वॉज फेल्ड. खाली फक्त ब्लेड फिरत बसला. हे बघा भाई कसं काय झालंय. हे भुर्जी वाटते. असंच होणार ना. पनीर भुर्जी लालवाली. एक नंबर यार. हे बघ चव घेऊन बघूया ना. कडू लागेल. बघू तर काय फरक बघ खाऊन. टेस्टलेस. हा रे कसं काय एवढं सगळं. जा बघ कोण आलं. मला चौथा आवडतो शिवानी. चौथा नको काढू. केवढं झालं बघा हे भाई केवढं आहे. पण यश त्याचं पाणी काढायचं. अरे नाही काढत पाणी शिवानी. फायबर असतं. फायबर ते जेवण थोडी आपलं ते डिटॉक्स वॉटर आहे. वॉटर मध्ये फायबर नाही. अरे पण पाण्यात कायच उरला असेल शिवानी. आपण पाण्यामध्ये तर सगळं. अरे असं काय नसतं. आपण ठेवूया. ऐक माझं ठेवूया. आपण आधी पाणी काढूया आणि त्याचा चोथाना थोडं त्या सगळ्याच्या एंड मध्ये टाकूया. काय नको असं कसं. एकदा आपण परत बघूया ती रील. त्याच्यामध्ये पूर्ण नाही काढले. बघायचं चॅलेंज. 5,000 10,000 रुपयाचं चॅलेंज इथल्या इकडे तुमच्या समोर लावतोय. आत्ता ट्रान्सफर करेन जर असेल तर. जर नसेल तर चॅलेंज आत्ताच. थांब इथेच थांब. विदाउट कट ही व्हिडिओ ठेवूया आपण. विदाउट कट 2 मिनिटं बोर व्हा. 2 मिनिटं बोर व्हा. काय नाही करत तोपर्यंत. 2 मिनिटं बोर व्हा. हे बघ सेव्ड दाखवतोय मी. सेव्ड. हेच ना. Then let's start making these heavy cubes. Beetroots, they are so good for you. It does get super messy, but make sure that you freeze everything.
10,000 रुपये आत्ता पाठव आणि मस्करी नाही करायची. पाठवेन. आत्ता पाठव, आत्ता पाठव. माझा फोन तुला माझा गुगल पे नाही तू पाठव. तिचं केवढं पाणी पाणी होतोय. मग तेच आपल्याला पाणी ऍड करायला लागेल अजून. आपल्याला थोडं चोथा काढावं लागेल. नाही अरे बाबा, अरे तू मिक्सर मध्ये मिक्स कसं होणार असं? हा तसं काढावं लागेल. मला वाटलं काढावं लागेल बोलते. तुला असं नाही वाटत आमच्याकडे एवढी छोटे छोटेसे आहेत. खरं तर ते जास्त टाकायचे असतात. हा ना यार, एका टायमाला 4 जातील आपल्या ग्लासात. आणि अगं नको, ते सगळीकडे लागेल. काय घाण केलं रे 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 बापरे. हिला मी असंच बोललेलो, असं टाकूया का, हिने बघा काय केलं यार. का बोललास? आता मी बघा असं टाकतो एकदम प्रोफेशनली. पंपर असतं ना. हा पंपर फुचूक फुचूक करा जरा काम. तुमच्या वयाचे आम्ही होतो तेव्हा आम्ही विहिरीवर पाणी भरायला जायचो. 3 किलोमीटर लांब शाळा होती आमची. समजलं काय? कर गपचूप. पंपर फुचूक फुचूक करते चमच्यानी भर. बोलली फ्रीज नव्हते आमच्याकडे. 3 किलोमीटर चालत स्कूलला जायचा. पोलिसांच्या गाडीत त्या प्याव 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 मधून आम्ही चालत जायचो. तुला ते किती मस्त वाटत असेल ना, लोक ते असं मेस करत नसतील. अरे बाबा मी कोणाला सांगायचोच नाही. कळायचं तेव्हा कळायचं. एकदा मी काय केलेलं माहितीये का तुम्हाला? एक गोष्ट सांगतो. सॉरी. रेडी आयला एवढं कसं खाली होऊ आता? असंच उभं राहायला लागेल मग. हा तर मी काय सांगत होतो, आता ही बोलली तेव्हा मला आठवलं. एकदा ना कॉलेजला आम्ही गेलेलो, मी माझे मित्र वगैरे सगळे होतो. आणि पप्पांचं काहीतरी काम होतं तिकडे. काय माहित नाही काय होतं, पण ते वर्दी घालून गाडी बिडीत आलेले एकदम व्यवस्थित. म्हणजे फुल ACPचा युनिफॉर्म, फुल एकदम रुबाबात चालतात रस्त्यावर. आणि मला दिसले लांबून. आमच्या घराजवळच होतं कॉलेज. तर मला लांबून दिसले वर्दीतून गाडीतून उतरतायत 2 पोलीसवाले त्यांच्यासोबत आहेत. तर मग मी बोललो आणि सगळे, आणि कॉलेज सुटलेला तेव्हा, आणि सगळे लोक बाहेर आलेले कॉलेजच्या. येतात ना जेव्हा आता घरी जायचंय चला जाऊया, तर सगळे बाहेर आलेले. एकतर मला सतत असं करायला लागतंय, असं करायला लागतंय, डोकं कट होतं. इथे कॅबिनेट असल्यामुळे कॅमेरा नाही फिट होत आहे. तर सगळे बाहेर येत होते तेव्हा. तर मी तेव्हा चान्सवर डान्स मारला. मी बोललो वर्दीत पोलीसवाला येतोय, ACPचे कपडे घातलेले, फुल रुबाबात चालतोय, 2 पोलीसवाले पण आहेत त्याच्यासोबत चालताना. तर मी तिकडे गेलो पळत पळत, माझे पप्पा, मी तिकडे गेलो पळत असा हातबीत मिळवला रस्त्याच्या मध्ये क्रॉस करत होते पप्पा. मी त्यांना रस्त्याच्या मध्येच थांबवलं आणि हातबीत मिळवला. चला काहीतरी मी त्यांना असंच बोललो, जेवायला काय घरी असं काहीतरी विचारलं त्यांना. आणि त्यांना जाताना असं बोललो की हा चला हात मिळवून माझा रुबाब राहू दे इकडे असं. आणि मग कल्टी मारली. बाई जी मजा आलेली ना मला त्या दिवशी, आई शपथ. आणि मित्र पण होते माझे सगळे. मला रिलेशनशिपच्या 1 वर्षानंतर काहीतरी नाही हा फ्रेंडशिपच्या 1 वर्षानंतर कळलेलं की याचे पप्पा ACP आहेत. आता हे बघा, हा मी 2 केले 2 आणि किती स्वच्छ वाटतात. आणि तुझा दाखव आता. मी नीट भरलंय शिवानी. मी स्टोरी सांगत होतो. हे बघा आणि हे बघ, मी काही स्टोरी सांगत होतो. हे बघा थोडं उरलेलं एक्स्ट्रा. आता हे पण आम्ही ठेवणार आहे फ्रीजर मध्ये. हे कसं लागेल हे कसं कळेल आपल्याला? हे उद्या जेव्हा ते गारठेल ना आणि आपण तेव्हा ग्लास मध्ये टाकू ना तेव्हा आपण तो एक क्लिप टाकूया कसं. अरे हा या व्हिडिओच्या एंडला मी सांगू की ते कसं लागतंय. नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही आता आम्ही करतो जरा खायची तयारी. यस. सो किती वाजलेत? 7:15. 7:15 म्हणजे 8 पर्यंत झालं पाहिजे. सो इथे आहे मशरूम, झुकिनी आणि चीज, पनीर, कॉटेज चीज. शिट, मिरच्याच नाहीयेत. ओ शिट, मिरच्या आहेत ना. बघ आहेत का? आहेत भाई. आणि खूप सारं लसूण जे आम्ही असं ठेचून घेतलंय. आज आम्ही विचार केलाय की वाव नाईस. आज आम्ही विचार केलाय की थोडंसं डम्पलिंग्स बनवून अनिता ताईसोबत पण शेअर करू. ते काय काय घरी नवीन बनवतात ना ते आम्हाला शेअर करतात. ठेच मिरच्या डायरेक्ट नाही कापावे लागतील. अरे ठेच नाही, ठेचा म्हणून वापरू ना. अरे नाही ते परतो आपण बरोबर, डोंट वरी. नको. तर सर्वात पहिले आपण टाकूया बटर. ह्याला बोलली पण ह्याचं काम हा हळूहळू येणार तोपर्यंत माझा तवा करपेल. बटर कुठे करते कढईत? हा मग खूप आहे ना. हे आणि एवढं बटर. ओ सॉटे करते का भाज्या? बटर टाकलेलं आहे. बटर मध्ये जाणार आहे गार्लिक. जुनेवाले राईस पेपर पण आहेत आपल्याकडे. एकच येतो. वाव यार, लसूण आणि बटाटा जो वास येतो ना भाई, आउटस्टँडिंग वास येतो भाई. मला जाम आवडते ही रेसिपी. मला पण. खायला पण असं मोमोज खायची इच्छा होते ना तर मग हे बनवून खा. अरे यार मला ते आठवले यार बदलापूरचे. हा यार प्राजी. आता गेलो ना आपण की ठाण्याला पण प्राजी आहे पण माहिती नाही तशी टेस्ट लागेल का. बघ तू माझ्या
गाणं तोंडात टाकलं. आता काय टाकायचं सांग यार, तू सांगशील. मशरूम. तर आधी आपण टाकूया झुकिनी. मग का विचारलंस? अपमान करतेस तू माझा लोकांसमोर. अपमान. हा मुद्दामून करतेस ना तू हे सगळं, की लोक टीम यश सोडून टीम शिवानी मध्ये जावे. पण नाही होणार हे. कट कारस्थान आहे ना तुझं, ते लोकांना कळतंय. समजलं का? तिकडे लोक बघतायत. तिकडे बघ, तिकडे बघताय. हे कर, हे जळेल. एकदा बघायचं, परत इकडे बघायचं. कट कारस्थान. गाणं माझं चोरून नाही गायचं, म्हणून हे असं होतं ठसकाला. आता टाकूया मशरूम. हा गेलाय बाहेर आराम करायला. माझ्या समोर नाही बोललो बाई, नाही. घाबरतोस का? आता ह्याला आपण झाकून घेऊया, म्हणजे हे स्वतःचं पाणी. ओ मीठ टाकूया आधी. शेट, मीठ पण मागवायचं होतं, मीठ संपायला आलंय. चल ग राणी. कुठे? जपान? चल ना, चल. मी राणीला बोललो माझ्या. कोण आहे तुझी राणी? आता सांगावं लागेल. आमची ब्राउनी. ती ते नाहीये, मग कोणाला बोललास? काय मारता का? जास्त बोलते, मोठी झाली. तुझ्याहून मोठीच आहे मी. भाई हे काय झालंय मध्ये तळ? ते भाज्यांचं पाणी. आता इथे जाईल चिली सॉस. हा. मग जाईल शेजवान सॉस. ओके. ए सोया सॉस, सॉरी. हा. आता आणि मग जाईल शेजवान सॉस, जो संपलेला आहे आणि फक्त एकच चमचा उरलाय. नाईस, कम ऑन. झू व्हेरी गुड. आता ह्याच्यानंतर थोडं अजून आता या सॉस मध्ये याला शिजवायचं, आणि मग पनीर, आणि मग मीठ. मग झालं. आणि मग डम्पलिंग. पनीर टाकलेलं आहे गाईज, ह्याच्यात पनीर टाकलेलं आहे, पण ही पनीर घोटाळ्यासारखंच दिसतंय मला यार. हो, हे स्टफिंग आहे ना. मग हे कधी होणार नीट परत? काय म्हणजे एकदम साजळणार कधी? ह्याचं पाणी सगळं संपल्यावर. आणि मग त्याला गॅस जास्त करून ठेवायला लागेल आपल्याला? नाही, आता थोडंसं सोया सॉस वगैरे टाकते. थोडंसं मला कमी पडलं असं वाटतंय. ओके. ह्याच्यात थोडा रंगत अजून वाढवल्यानंतर शिवानी ह्याला एकदम ह्याचं पाणी आटवून टाकणार आहे, आणि पाणी आटवल्यानंतर आम्ही बनवणार. मीठ टाकायचंय. मीठ टाकायचं. आणि आता मी चीज टाकणार आहे. सो चीज टाकणार आहे. ओके. चीज ह्याच्यातच टाकणार आहे. भाई काय केलंस? अरे ते पनीर आहे ना, मग पनीर त्याला टेस्ट हे करून टाक. भाई एवढं? ठीक आहे, चला. चिली ऑइल मगाशी टाकलेलं चिली ऑइल? हो. नक्की? हो. चला, हे सगळं झालंय. पाणी आटत चाललंय मला वाटतंय थोडं थोडं. हा ना? थोडं हे घट्ट झालं की आपण चालू करणार ना डम्पलिंग बनवायला? यस. हा हा. गप्प बस. बोल ना, काहीतरी बोल ना. तू गप काय आज एवढी? कारण की माझं लक्ष तिकडे आहे. आज मी एकटी करते ना, आज गौरव नाही माझ्या मदतीला. लोक तुला सांगतील परत. आता हे चीज मी वाकडा दिसत असेल मला वाटतं. आता ह्याच्यात एक चीजचा तुकडा टाकलेला आहे, आता दुसरा चीजचा तुकडा येणार आहे. यस. एक सेकंद. हा, इकडे जरा कपाट दिसते, म्हणून एक सेकंद थांबशील का प्रिये? प्रिये, एक. तू गॅस पेटवशील? हे पकड. एक काम कर, हे तिथे ठेव. का? खूप मुश्किल होऊन जातं यार. हे बघा, आई शपथ काय दिसतंय रंगत भाई. आता याला असं पाण्यामध्ये हे करायचं. हा, याला पाण्यात टाकायचं, थोडंसं याला सॉफ्ट करून घ्यायचं. जर तुम्ही हे ट्राय केलं असेल ना लास्ट व्लॉग मधून आम्हाला बघून, तर एकदा प्लीज ट्राय करा. आणि जर नीट डिटेल मध्ये हवं असेल तर लास्ट व्लॉग आमचा बघा. हो. आता ह्याच्यात टाकलं, ह्याला जरा नरम करायला. हा, आणि हे काढून घेऊया आपण इथून. एक मिनिट मित्रांनो, एक मिनिट. मला एवढी इच्छा आहे. हा, मगाशी मला ते तुम्हाला डायरेक्ट खाताना असं दाखवायचं होतं, पण एक मिनिट थांबा. हे बघा, ही फोल्ड बघा काय जबराट करते. वाव. हे असं एक. फर्स्ट, सेकंड, लवकर करा. सेकंड, थर्ड. आणि खालची लेअर रिकाम म्हणजे पातळ राहते ना, हा, म्हणून ही लास्टची लेअर अशी खाली उलटी. आणि हे बघा, हे दोन इथे ठेवलेले, तिसरा इकडे ठेवलाय. जबरदस्त. आता हे तुम्ही बघत बसा. हा, बेटर आहे. राईस पेपर असतो. तर आता तुम्ही बघा मला परत 1 2 3 4 खाताना एक घास नाही मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट अख्खी प्लेट दाखवली. मी तुम्हाला घास दाखवणार होता असा, पण मी विचार केला की अख्खी प्लेट दाखवूया. एक घास. टेस्ट. येस, पहिले तू कर. हा छोटोला करपलेला घे. हा, मला हा करपलेला आवडतात. तू कर. लास्ट टाइम मी केलेलं. अरे हे कशासाठी आणलंय मी? हा, सगळं मला परत साफ करायला सांग. तू खा.
अप्रतिम. पनीर टाकून अजून टेस्टी लागतं. जे पनीर टाकून आम्ही घोटाला बनवलेला ना तशी टेस्ट येते आणि त्याच्याहून बेटर लागते. हो, कारण की मी शेजवान चटणी वगैरे टाकली आणि काय झणझणीत झालंय भाई. एक नंबर, खूप टेस्टी, एक नंबर. शबाश. आणि कुरकुरीत आवाज येतोय, मला आवडलं. खूप अमेझिंग लागतंय. जर तुम्ही लास्ट टाइम मला बनवून खाल्लं असेल, हे आवाज पण येतो का बघा. येत असणार. माझ्या स्ट्रॉबेरीवाला पाळला. खूपच टेस्टी आहे. जर तुम्ही लास्ट टाइम मला बघून बनवलं असेल, हे पण एकदा बनवून बघा, अमेझिंग लागतं. आणि कदाचित तुम्ही आमच्यापेक्षा बेटर पण बनवू शकता, कारण तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त आहे. चला पटकन हे संपवतो आणि भेटतो. बाय बाय. थँक्यू. तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं करायला भेटतंय. मूवी बघायचा आणि येस. नाव परफेक्ट एंड टू सॅटरडे नाईट. लोटस बिस्कॉफ हा माझा आमच्या दोघांचा फेवरेट आहे. आणि एवढ्या टेस्टी जेवणानंतर तुम्ही जर हा खाल्ला, आणि ते मूवी पण बघतो आम्ही. जर तुम्ही हा खाल्ला नसेल तर हे पण खाऊन बघा एकदा. हे आम्ही कुठून मागवतो माहितीये, बंटी महाजन. थोडे महाग पडतात पण आम्ही महिन्यातनं एकदा वर्थ आहे. जर तुम्ही डाएट वर पण असाल, जर तुम्ही जिम करा. एक आम्ही मिनिट, काल पण मागवलेलं आणि म्हणजे कालच मागवलेले 2, आज खायला आणि काल खायला, फ्रायडे नाईट आणि सॅटर्डे. मी आता तुम्हाला बोलणार काय होतं माहितीये, जर तुम्ही जिम करता तर महिन्यातून एकदा खाल्लेलं चांगलं आहे हा केक. काल सेम लोटस बिस्कॉफ पण रास्बेरी मागवलं आणि फर्स्ट टाइम मी रास्बेरी फ्रूट खाल्लं. मी पण फर्स्ट टाइम खाल्लं आणि ते ऍक्च्युली अमूलचं आईस्क्रीम येतं सेम तशी टेस्ट होती. हिने सांगितलं, हिला रिअलाइज झालं. चला आता खाऊया आता. हा चल. खूप तुम्ही लोटस बिस्कॉफ मध्ये लीन होऊन आमचा व्हिडिओ. चला आता मग व्हिडिओ एंड करूया. हा चालेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला आमचं हे कुकिंग आवडलं असेल तर तुम्ही, पण मला कळायला ह्याच्यात. हा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसेल तर. मी बघितलं 54% वर आलंय तर 68 वर. अशा छोटे छोटे रेसिपी सांगा ना आम्हाला. तुम्ही चॅलेंजेस सांगतात, आम्ही करू ते करतोय. आणि पण तुम्ही आम्हाला रेसिपी पण सांगा. येस. थँक्स फॉर वॉचिंग. सिंपल असं पनीर मखनी, दाल मखनी असं काही. हा, जरा माणूस बघून सांगा रेसिपी. चला मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. वी विल मीट सून इन अनदर व्हिडिओ. बाय. हे बघा, हे जे काल आम्ही तुम्हाला सांगत होतो ते आज आम्ही इथे बनवलेलं आहे. थांबा एकदा एक मम्मी किंचायचे. मम्मीचं तुम्हाला काहीच नाही म्हणजे साखर नाही, मीठ नाही. साखर बिकर का नाही टाकत? मध कुठे आहे? मध नाहीये तुमच्याकडे? नाही. एकदा पिऊन बघा, एक वेळ कॅमेरावर पिऊन दाखवा. मग औषधच आहे, डिटॉक्स आहे. पप्पांना देतो. आता विरघळलंय ना? आता कसं लागतंय? चांगलं लागतंय ना? असं काय एकदम आउटस्टँडिंग चव नाही पण चांगलं आहे, वाईट नाही लागत आहे. बघ तुझं पण विरघळलंय ते. टेस्ट दे. आम्ही घरी बनवतो. हो, रोज प्यायचं सकाळी. आम्ही बरणी भरून बनवून ठेवलंय हे. दररोज सकाळी डिटॉक्स म्हणून प्यायचं. डिटॉक्स, बॉडी क्लेन्झिंग टाईप. हा, त्यांना नाही माहिती. हा, तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघा. हे आम्ही नेक्स्ट ब्लॉगच्या टाइमात शूट करतोय, कारण आम्ही बनवून ठेवलेलं. आम्ही बोललेलो आम्ही ब्लॉग मध्ये टाकणार. हा, आता मी पण घेऊन बघतो. आतमध्ये ठेवलंय माझं. हे बघा, हे आमच्या दोघांचं आहे. आता हे पितो आम्ही. बाय.